हॅलो नमस्कार. हातात चहाचा कप आणि खारीसोबत आमच्या फ्लॅटमेट्सचं ऑफिसमधलं बोरिंग डिस्कशन या सुंदर सनसेट बरोबर एन्जॉय करत होतो. या हेक्टिक डेची संध्याकाळ हॅपी करण्यासाठी चिकन बिर्याणीचं नियोजन ठरलं. बिर्याणी म्हटल्यावर सगळे झटपट कामालाही लागले. हे बघा, इकडे बिर्याणीसाठी लागणारा राईसही शिजवायला. बाय द वे, सगळेच शेफ असल्यामुळे सगळ्यांच्या रेसिपी कोलॅबरेट करून ही बिर्याणी बनते बरं का. तर इकडे चालू आहे चिकन मॅरिनेशनची प्रोसेस. यामध्ये जगभरातले सगळे मसाले टाकून मस्त चिकन मॅरिनेट झालेला आहे. चिकन मॅरिनेशनसाठी अजून 15-20 मिनिटं लागतील. तोपर्यंत आपण बनवू चिकनसाठी मसाला. मसाल्यासाठी कांदा, टोमॅटो, थोडंसं खोबरं आणि कोथिंबीर इतकंच यूज केलेलं. यानंतर तेलामध्ये आलं लसूणची पेस्ट आणि आपण बारीक केलेला मसाला फ्राय करून घेतला. त्यानंतर मॅरिनेट केलेलं चिकन मस्त एकजीव करून घेतलं. एकजीव केलेलं चिकन मस्त शिजतंय तोपर्यंत एक टीप देते, यामध्ये पाणी अजिबात घालायचं नाही. हे बघा, बिर्याणीसाठी झणझणीत रसरशीत असं आपलं चिकन रेडी झालेलं आहे. आता ही आहे महत्त्वाची स्टेप, ती म्हणजे बिर्याणीची लेयर्स. आम्ही लेयर्स लावताना पहिल्यांदा चिकनची लेअर आणि त्यानंतर राईस. त्यामध्ये आम्ही तळलेला कांदाही इन्क्लूड केला होता. त्यानंतर कुकरला एक मस्त शिट्टी देऊन घेतली. बिर्याणीचा इतका घमघमाट सुटला होता की आम्ही पुढे शूटच करायला विसरलो. पण बिर्याणी खूपच टेस्टी झाली होती ना राव. तुम्ही नक्की ट्राय करा. थँक्यू सो मच.